आज के विस्फोटक इंटरव्यू में शिवसेना पक्ष के मीडिया कोऑर्डिनेटर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के विश्वास पात्र, जी हां, दिनेश शिंदे की विशेष मुलाकात, भाजपा शिवसेना संबंध को लेकर, महानगर पालिका चुनाव पर चर्चा, क्या महायुति के घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा मुंबई महानगर पालिका चुनाव मिलकर लड़ेंगे? क्या इस बार भी मुंबई महानगर पालिका में लाडली बहन वार करेंगे? नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. माझ्याबरोबर शिवसेना पक्षाच्या इन सभी सवालों के जवाब मिलेंगे. आइए देखते हैं एक विशेष रिपोर्ट में सर काय सांगाल. नमस्कार. के साथ जशा प्रकारचे आज नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान आतापर्यंत सुरू आहे, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या आज निवडणुका पार पडलेल्या आहेत. काही ठिकाणच्या पेंडिंग्स आहेत, पण ज्या ठिकाणी झालेल्या आहेत तिथे बहुतांश ठिकाणी मेजॉरिटी ही महायुतीचे नगराध्यक्ष निवडून येतील, शिवसेना आणि भाजपचे. बोगस मतदान, पैसे आणि EVM सगळे आरोप होत आहे, तसा कसा पाहताय आपण? तर काही अफवा असतात, आपण प्रत्यक्षदर्शी तिथे नसतो, तिथे झालेलं काय इन्सिडेंट असतो आपल्याला माहीत नसतो, परंतु ज्या रुमर्स असतात किंवा सांगोसांगीने ऐकीव गोष्टी असतात त्याच्यामुळे त्या पटापट बातम्या पसरल्या जातात. त्याची ऑथेंटिसिटी काय असते, शहानिशा कोण करत नाही, खरं कुठं कोणाला माहीत नसतं. सत्य जे असतं ते काही वेळाने बाहेर पडतं, पण असत्य तोपर्यंत गावभर फिरून आलेलं असतं. त्यातला तो प्रकार आहे. जसं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी त्यांच्याबरोबर काही बॅग होते आणि कोणी घेऊन जात होता असा विरोधक आरोप करतात. त्याच्यामध्ये पैसे होते आणि हे पैसे वाटला गेला असा आरोप होत आहे. आणि बोगस मतदान, बोगस मतदाता, त्याचा कसा पाहता? पैसे वगैरे हा जो प्रकार आरोपाचा प्रकार झाला, त्या कपड्यांच्या बॅग्स होत्या. त्यामुळे जेव्हा आपण टूरवर जातो, ते जे आरोप करणारे आहेत ते जेव्हा फिरायला जातात त्या त्यांच्या हातात बॅग असतेच ना, बरोबर की नाही? जेव्हा माणूस दौऱ्यावर जातो, प्रचार सभा असतात, प्रचार मोहिमा असतात, सोबत अनेक लोक असतात, तर आपापले कपडे घेऊन प्रत्येकजण बॅगमध्येच जाणार. जेव्हा मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री होते, विरोधकांची झोप उडाली आणि 2.5 तास मी झोपत होतो असा त्यांनी सांगितलं आहे. त्याला कसा पाहताय? तो विकासाचा झंझावात होता. एकनाथ शिंदे हे नाव म्हणजे विकासाचा झंझावात आहे, महाराष्ट्राचा विकास आहे, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे. आणि त्याची गिफ्ट आता ह्या झालेल्या आजच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी हे एकनाथ शिंदे साहेबांना, लाडक्या भावाला बहुमताने महायुतीला या महाराष्ट्रामध्ये विजयी करणार आहेत. जर बघितला तर सतत आरोप होतो आहे आणि काही दिवसामध्ये त्याच्या मतगणना पण होणार आहे आणि काही निवडणुका स्थगित झालेली आहे. देवेंद्रजी त्याच्यावर खंत व्यक्त केला, त्याचा कसा पाहता? निवडणूक आयोगाने घेतलेला जो निर्णय आहे त्याचे पॅरामीटर्स काय लावलेत, त्याच्यामध्ये लॉजिकल आणि लीगल रिझन्स काय आहेत ते अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. त्यामुळे त्या गोष्टीवर निवडणूक आयोग एक प्रकारे कोर्टाचाच भाग झाला. त्यामुळे तो ज्युडिशियल मॅटर असल्यामुळे त्याच्यावर मी सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे मी माझी रिॲक्शन्स देऊ शकत नाही. परंतु ते जे काही लॉजिक्स आणि लीगल रिझनिंग असेल ते कायद्याच्या चौकटीत किती बसवले जातात, कसे बसवले जातात आणि त्याच्यातून निष्पत्ती काय होते हे बघावं लागेल. परंतु मला असं वाटतं आहे की ज्या वेळेला निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक आयोगाने जाहीर केलेली असते त्यावेळेला निवडणुका ह्या पूर्ण करायला पाहिजेत, हा माझा कॉमन सेन्स आहे. लोकांची मनात मोठी संभ्रांती झालेली आहे की भाजप आणि शिवसेनेमध्ये काय चांगला दिसत नाही आहे. आणि जे विरोधक आहेत ते म्हणत आहे, संजय राऊत म्हणत आहे की हे स्वतः पडणार आहे आणि एक दुसऱ्यांचे खाट पाडणार आहे. त्याला कसं पाहता? संजय राऊत आता स्वतः खाटेवरून घरी आलेले आहेत, तर त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. लवकर बरं व्हावं आणि चांगलं बोलायला शिकावं, चांगलं व्हावं आणि चांगलं बोलायला शिकावं असं मी त्यांना सुचवू शकतो. आणि महानगरपालिका जवळ आहे, सगळे विरोधक जे पक्ष आहे सगळे पक्ष कामाला लागले आहेत आणि काही दिवसामध्ये त्याच्या निवडणूक पण होणार आहे, सगळे तयारी लागली आहे. पण विरोध मोठा आहे की निवडणूक आधी जी आहे त्याच्यामध्ये घोळ आहे आणि EVMमध्ये घोळ आहे. कशा पाहता त्याला? लोकसभेला NDAचं सरकार केंद्रामध्ये स्थापन झालेलं आहे. विधानसभेला तुम्हाला माहिती आहे आमच्या लाडक्या बहिणीने असे काही षटकार मारलेले आहेत की 232 लाडके भाऊ महायुतीचे निवडून दिल्यामुळे वन साईड विक्ट्री ती झालेली आहे. दिनेशजी, जर बघितला तर लाडकी बहीण योजना जी आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा होते तेव्हा आणली गेली आणि आता सध्या सगळे त्याचा प्रचार करत आहेत लाडकी बहीण योजनाच्या आणि त्याचा लाभ पण सत्ताला भेटला आणि महासत्ता आली. आज शासनमध्ये तुम्ही आहात, त्याचा कसा पाहताय? सरकार हे जनतेसाठी असतं,
जनता ही सरकारसाठी नसते, सरकार निवडून देणारी जनता असते. त्यामुळे लाभार्थी होण्याचा 100% अधिकार जनतेच्या पैशावर जनतेलाच असतो. त्यामुळे लाडकी बहीण ही योजना जी आहे, जी दूरदृष्टी साहेबांकडे होती, तिचा प्रत्यय आपण विधानसभेच्या निवडणुकीत घेतलेला आहे. आणि महायुतीचे 232 न भूतो न भविष्यती, मला वाटतं पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढे आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत. आणि हा विकासाचा रथ जो आहे तो मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, राष्ट्रवादीचे अजितदादा यांच्या तिघांच्या माध्यमातून, ब्रह्मा विष्णू महेश यांच्या तिघांच्या माध्यमातून हा महाराष्ट्राचा विकासाचा रथ पुढे चाललेला आहे. जर बघितलं तर विरोधक म्हणत आहे की विकास 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 कुठेही दिसत नाही. कारण विरोधकांनी कधी विकासच केलेला नाही, त्यामुळे विकास ही संकल्पना त्यांच्या मेंदूमध्ये नसावी म्हणून त्यांनी अशा प्रकारची वल्गना केलेली असावी. आणि जर बघितलं तर एकंदरीत काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांची भाषा बदलली होती आणि शिंदे साहेबांची पण भाषा बदलली होती. रावण आणि राम याच्या संज्ञा देण्यात आली होती. महायुतीमध्ये सगळे व्यवस्थित आहे का? राम आणि रावण, सत्य आणि असत्य, धर्म आणि अधर्माचा हा प्रकार असतो. ती व्यक्ती म्हणून तो तुम्ही विषय घेऊ नका, त्याच्यातला मतितार्थ घ्या. आज रामाचा धनुष्यबाण शिवसेनेच्या हातात आहे आणि जो धनुष्यबाण जेवढा ताणला जाईल तेवढा महाराष्ट्रामध्ये त्याची व्याप्ती होणार आहे. महायुतीच्या माध्यमातून भाजपा आणि शिवसेनेचं सरकार, फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा यांच्या समन्वयातून चांगल्या प्रकारे चाललेलं असेल. मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर घ्या, हेल्थकेअर घ्या, IT सेक्टर घ्या, फॉरेन इन्व्हेस्टमेंट घ्या, अशा अनेक उदाहरणं घ्या, लोककल्याणकारी योजना घ्या. ह्या अतिशय चांगल्या प्रमाणात राबवल्या गेल्यामुळे शेतकरी असो, कष्टकरी असो, शोषित असो, वंचित असो, ह्या सगळ्यांना, पीडित असो, वैद्यकीय उपचार असो, आज महाराष्ट्रामध्ये जो सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं हे राज्य आहे, जी लोकशाहीची व्याख्या आहे. त्यामुळे विरोधकांनी याची काहीच चिंता करू नये. त्यांनी चिंता स्वतःच्या पक्षाची करावी, स्वतःच्या कार्यकर्त्यांची करावी. आज शिवसेनेकडे प्रवेशाचा ओघ वाढलेला आहे. कशामुळे वाढलेला आहे? लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे जी क्रेडिबिलिटी असते, गुडविल असते, ती तुम्ही तयार करा पहिली, जी आमच्या शिंदे साहेबांनी तयार केलेली आहे. म्हणून आज महाराष्ट्रामधून तळागाळातला जो माणूस आहे तो शिंदे साहेबांचा चाहता झालेला आहे, शिंदे साहेबांचा. त्यामुळे शिवसेनेची घोडदौड बाळासाहेबांच्या विचारांची आणि दिघे साहेबांची शिकवण घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. सरकारमध्ये सगळे व्यवस्थित आहे का? जशा प्रकारची भाषा बदलली होती आणि एकमेकांशी नेते टीका टिप्पणी करत होते, सगळे व्यवस्थित चाललेलं आहे का? भाषा ही संवादासाठी असते, ती वादासाठी नसते. समन्वयातून सगळ्या गोष्टी सुटतात. आता आपल्याला ताप आला, सर्दी झाली, आपण काय करतो? शरीराला टोचत बसतो का? आपण डॉक्टरकडे जातो, आपण त्याच्यावर प्रिस्क्रिप्शन घेतो, उपचार करतो. तसे समन्वयाने आणि चर्चेतून हे सगळे प्रश्न सुटत असतात. जे काम करतात त्यांच्यासमोरच प्रश्न उभे राहतात आणि प्रश्न सोडवायला डायलॉग असतोच. आणि डायलॉगने सुटणाऱ्या प्रश्नांसाठी वाद घालायचं काय गरज नसते. ज्यांना प्रश्न सोडवायचे नसतात ते वाद घालत असतात. विरोधक म्हणत आहे की शिवसेना पक्षाचे काही मंत्री होते, त्यांच्याकडे पैशाचा वेग सापडला आणि त्या बॅगेत पैसे होते आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या विरोधात जाच लावली आहे. म्हणजे हे एकमेकांमध्ये समन्वय नाही. तुम्ही कसा पाहताय? विरोधक काही बोलू शकतात, त्याला आरोप बोलतात. आरोप हे सिद्ध करावे लागतात. जे अजूनपर्यंत विरोधकांनी गेल्या 5 वर्षापासून विविध आरोप केले, परंतु एकही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे आता त्यांच्या हातामध्ये सत्ता नसल्यामुळे दुसऱ्यावर आरोप करणे, दुसऱ्यावर टीका करणं, ते एवढंच करत राहतील. शिवसेना, भाजपा आपलं काम करत राहील. आणि जांच तर सुरू आहे. ते प्रोसेसमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गंभीरतेने, ज्या गोष्टीत गंभीरता असेल ते गंभीरतेने घेतलं जाईल. कायद्याच्या चौकटीत काय बसले ते पाहिलं जाईल आणि त्या पद्धतीने पुढची प्रक्रिया होईल. महानगरपालिका निवडणूक कशा पाहता? मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजप महायुतीचा महापौर बसणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. कशा बसणार आहे आणि वेगवेगळे पक्षांचे वेगवेगळे भूमिका आहे. जर बघितला तर राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहे, पण नवाब मलिकांच्या घेऊन ते विषय वाढला होता. एकमेकांची टीका टिप्पणी सुरू होती. त्याला कसा पाहता? नवाब मलिक साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलेलं असेल त्यांचं वैयक्तिक असू शकतं. पक्षाचं धोरण किंवा पक्षामध्ये निर्णय घेण्यासाठी अजितदादा, फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे तिघे एकत्र बसून
प्रत्येक गोष्टीचा समन्वय साधून त्याच्यावर साधक बाधक विचार करून जे लार्जर इंटरेस्टमध्ये पब्लिकसाठी काय चांगलं आहे तशा पद्धतीचे निर्णय घेत आहेत. म्हणून हा महाराष्ट्राचा विकासाचा रथ पुढे चाललेला आहे. काही काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहे ते पाहते काही दिवसामध्ये जे दिल्लीची सत्ता आहे ते बदलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 महिन्याची त्यांची कुर्सी आहे ते आज जाणार आहेत आणि मराठी माणूस त्याच्यावर बसणार आहे. कशा पाहता? आता जेही व्यक्ती बोलले ते मला माहीत नाही. मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण साहेब खूप मोठे नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, PMOमध्ये ते होते. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयामध्ये काय मुवमेंट होतात त्याचा त्यांना चांगला अनुभव आहे आणि तो अनुभव त्यांच्या गाठीशी असल्यामुळे कदाचित त्यावेळेला पंतप्रधान कार्यालयामध्ये त्यांची गरज उरलेली नव्हती म्हणून त्यांना महाराष्ट्रात पुन्हा परत पाठवलं गेलं होतं. त्यांनी जी काही भविष्यवाणी केलेली आहे हे केवळ अफवा असावी असं मला वाटते. दिल्लीची महानगरपालिका निवडणूक जी आहेत कधी होणार अशा लोकांच्या मनामध्ये संभ्रांती आहे. जे उमेदवार आहेत त्यांच्या मनात हे संभ्रांती आहे की कधी होणार आहे, कशी होणार आहे, त्याच्याबद्दल आपण सांगा की काय होणार, कधी होणार? महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्हाला मला वाटतं ह्या महिन्याच्या एंडपर्यंत तुम्हाला संपूर्ण पिक्चर निवडणूक आयोग क्लिअर करून देईल. पण कधी होणार आहे? आता हे जे नगरपंचायत आणि नगरपरिषदांचे निकाल जे आहेत ते मला वाटतं 21 तारखेला काही लागणार आहेत आणि त्यानंतर मला वाटतं इमिजिएटली निवडणूक आयोग त्याच्यावर अभ्यास करून पुढचा जो कार्यक्रम महानगरपालिकेचा जो आहे तो लवकरच जाहीर करतील. महानगरपालिकाच्या जे निवडणूक आहे भाषा बदलली पण भाषेवर मराठी भाषा, हिंदी भाषिक, गुजराती वेगवेगळे चाललं आहे. तुमच्या काय मत आहे? मराठी ही आमची आई आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. परंतु आपण काळाप्रमाणे काही गोष्टी ॲडॉप्ट करायला लागतात. मुंबई सिटी ही आता कॉस्मोपॉलिटन सिटी झाली आहे. ह्या सिटीमध्ये मराठी माणूस आहेच, बरोबर आहे, भूमिपुत्र आहेतच, आगरी आहेत, कोळी आहेत, सगळे लोक आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, पंजाबी आहेत, तेलुगू आहेत, बंगाली आहेत, सगळी लोक आहेत आणि हे मुंबईमध्ये सगळे योगदान देऊन मुंबईची सगळी प्रगती करण्यासाठी ही लोक झटत आहेत. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन ह्या MMR रिजनमध्ये वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे, जातीचे, प्रांताचे लोक आहेत. त्यांना एकत्रित घेऊन छत्रपतीने सांगितलेलं होतं हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. म्हणून सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन ही मुंबई पुढे चालणार आहे. हिंदी स्वराज व्हावा असा छत्रपती महाराजांनी विचार होता त्यांचा आणि सांगितला पण लोकांना होता. तुमच्या पक्षाचा विचार काय, नेमका काय सांगा? बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार, दिघे साहेबांची शिकवण ही पुढे घेऊन जाण्याचं काम शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि लोकांचा त्यांना सर्व जाती धर्मातून पाठिंबा मिळतो आहे. असं नाही की फक्त मराठी लोकांबद्दलच, मराठी लोक तर आहेतच, मराठी आमची आई आहे, मराठी आमचे भाऊ आहेत, मराठी आमच्या लाडक्या बहिणी आहेत, सगळ्या आहेत. पण त्यांच्यासोबत इतर राज्यातून आलेली लोकं आहेत, तेही आपले बांधव आहेत. म्हणजे आपल्याकडे तुम्हाला एक ते गाण्यांच्या 2 ओळी मी आठवून सांगतो. हिंद देश के निवासी सभी जन एक आहे, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक आहे. सगळ्यांना एकत्रित घेऊन हा देश विविधतेने नटलेला आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या परंपरा आहेत. आपण फेस्टिवल जेव्हा सेलिब्रेशन करतो त्यावेळेला वेगवेगळ्या लोकांचे वेगळे फेस्टिवल असतात. ते सगळे एकमेकांकडे जात असतो. आपण त्यांच्याकडे जातो, ते आपल्याकडे येतात. असं एकत्रितरित्या गुण्यागोविंदाने ही मुंबई चाललेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणी भाषावाद आणत असेल किंवा काय करत असेल, भाषा ही संवादासाठीच असते. पुन्हा मी उल्लेख करतो, भाषा ही संवादासाठी असते, ती वादासाठी नसते. आपल्याला ज्या वेळेला ज्या सिच्युएशनला जी गरज असेल आपण त्या पद्धतीने आपण ते ॲडॉप्शन केलं पाहिजे आणि आपल्याला पुढचं जीवन जगायचं आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. तर ह्या हिंदू राष्ट्राची एकता अशीच राहील आणि हिंदुत्वाचे विचार एकत्रित करून पुन्हा एकदा मी तेच सांगतो की छत्रपतींनी जे सांगितलेलं होतं की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे आणि या भारतामध्ये हिंदुत्वच पुढे जाणार आहे आणि हिंदवी स्वराज्यच निर्माण होणार आहे. जर बघितलं तर राज ठाकरे काही दिवसापूर्वी सांगितले की त्यांनी हे मतदान जे आहे मराठी माणसांचे आहे आणि हा नगरपालिकाचा चुनाव जर महानगरपालिकामध्ये मराठी माणूस मतदान नाही केला तर परत सगळे महाराष्ट्रामध्ये संपून जाईल आणि सगळे बदल होणार आहे. मराठी माणसांचं काय वाचणार नाही. मराठी माणसाला ज्या लोकांनी 25 वर्ष मुंबईतून बाहेर पाठवलेलं होतं त्या मराठी माणसांना बाहेरून पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब हे वेगवेगळ्या घरकुलाच्या योजना राबवून त्या मराठी माणसाला पुन्हा एकदा, त्या गिरणी कामगाराचा मुलगा असेल किंवा ती पुढची पिढी असेल,
असे बाकीचे इतर काही कामगार घटक असतील ते जे मुंबईच्या बाहेर गेलेले आहेत, तर तुम्ही बघितलं असेल रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपरचं आहे, तिथे 16,675 सदनिकांचं निर्मिती होणार आहे. असे वरळीमध्ये असेल, धारावीमध्ये असेल, धारावीचं आता रिडेव्हलपमेंट होणार आहे. तर अशा पद्धतीने मराठी माणूस बाहेर न जाण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब प्रयत्न करत आहेत. आणि एकनाथ शिंदेसाहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं कामसुद्धा जे आहे ते एकनाथ शिंदेसाहेबांनीच केलेलं आहे. त्यामुळे स्वार्थासाठी जर कोण मराठीचा वापर करत असेल तर ते कोणी खपवून घेणार नाही. त्यामुळे जे कोणी फक्त निवडणुका आल्यानंतर मराठी करतात तसं करू नये. 365 दिवस 24/7 मुंबईच्या सेवेसाठी माणसाने रस्त्यावर उतरायला लागतं. जसे आमचे साहेब मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह केलं. इतिहासामधलं पहिलं उदाहरण असेल की राज्याचा मुख्यमंत्री स्वतः हातामध्ये पाण्याचा पाईप घेऊन लोकांच्या रस्त्यावर उतरवून ते रस्ते धुवून काढत होते. त्याला मराठी प्रेम बोलतात. घरात बसून नुसतं माईकच्या समोर बोलणं आणि लोकांचे मनोरंजन करणं म्हणजे मराठी प्रेम होत नसतं. सत्ता कोणाची? सत्ता महायुतीची. नगरसेवक कोणा, महापौर कोणाची? महापौर महायुतीचा. सर्वात जास्त नगरसेवक कुठल्या पक्षाचा जिंकून? शिवसेना भाजपा युतीचा. कशा? शिवसेना भाजपा युतीच्या बहुमताने इथे सरकार येणार आहे. मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये जो महापौर बसणार आहे तो शिवसेना भाजप महायुतीचाच बसणार आहे, भगव्याखाली बसणार आहे. मग कशा? लोकांकडनं आपल्याला रिस्पॉन्स मिळणार आहे. जे तुम्ही आता बघितलं असाल की इन्फ्रास्ट्रक्चरचे एवढे प्रोजेक्ट झालेले आहेत. आता तुम्ही अटल सेतू बघा, कोस्टल रोड बघा, मेट्रो बघा, लोककल्याणकारी योजना बघा, लोकांना लाभार्थी बनवलेले आहे, घरादारांचे प्रश्न सोडवले जात आहेत, पाण्याचे प्रश्न सोडवले जात आहेत, रस्त्याचं कॉन्क्रिटायझेशन होते संपूर्ण मुंबईमध्ये. लोक हे विकासाला मत देणारे आहेत. लोक भुलता पण आता पूर्वीसारखे बळी नाही पडत. लोक आता ही पिढी आता सगळी एज्युकेटेड झालेली आहे. आताचे नवीन व्होटर जे आहेत त्याच्यामध्ये मॅक्सिमम हे सगळे सुशिक्षित मतदार आहेत. त्यामुळे तुम्ही काहीतरी कुणाला तरी भावनांच्या ओघांमध्ये कुठेतरी नेऊन त्यांच्याकडे मतं मागायला जाणार तर लोक तसे देणार नाहीत. सर, जर बघितलं तर तुम्ही वेगवेगळे प्रश्नावर सगळ्यांचे उत्तर दिलेलं आहे. सध्या शेवटचा प्रश्न आहे, लोकांची मनात संभ्रांती आहे की महानगरपालिकामध्ये भाजपच्या महापौर असणार आहे की शिवसेनाचं असणार आहे? महापौर मुंबईमध्ये शिवसेना भाजप युतीचा असणार आहे, पक्षाचं नाही. शिवसेना भाजप युतीने आम्ही लढणार आहोत. आमची युती आहे आणि महायुतीचाच महापौर बसणार आहे. आज जर बघितला तर भरत सेटच्या भागामध्ये ते हाणामारी तुफान झालेली आहे, असा वाद निर्माण झालेला आहे. एकंदरीत ते राष्ट्रवादी पक्षाच्या नेते आहेत आणि आपला पक्षाच्या भरत सेट आहेत. कशा पाहतात? लोकल प्रॉब्लेमला लोकल सोल्युशन असते, तो लोकल लेवलला हँडल केला जाईल. ते तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विषय असतो. ते आज भांडतील, उद्या परत एकत्र येतील. ग्रामीण भागातली ती संस्कृती असते. जेव्हा पटत नसते, मतभेद होत असतात, त्यावेळेला लोक एकमेकांच्या विरोधामध्ये विचार मांडू शकतात. याचा अर्थ असत नाही की ते वेगळा काहीतरी अर्थ काढावा. ते एकत्र होणार पुन्हा. तर हे होते दिनेश शिंदेजी. दिनेश शिंदेजीने सगळे प्रश्नावर उत्तर दिलेलं आहे. महानगरपालिकापासून नगरपंचायतपासून सगळे प्रश्नावर सांगितलं आहे त्यांनी. आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी सांगितलं आहे की महानगरपालिकामध्ये आमचीच सत्ता येणार आहे, महायुतीची सत्ता येणार आहे आणि आमच्याच महापौर बसणार आहे. कारण पांडे, रिअल खबर, मुंबई.